नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 62. श्री सिद्धरामेश्वर महाराज एकदा म्हणाले की पुरतेपणी विचार करता हे विश्व जसे दिसते तसे नाही. श्री सिद्धरामेश्वर महाराज एकदा म्हणाले की पुरतेपणी विचार करता म्हणजे पूर्णतः विचार करता हे विश्व जसे दिसते तसे नाही. म्हणून ज्ञानी लोक या मिथ्याला मिथ्याप्रमाणेच पाहतात. डोंगर म्हणजे ढिगारलेली माती, डोंगर असं काहीही नाही. मुंबई किंवा जगातील कोणतेही शहर, गाव, खेडे, वस्ती, वाड्या हे केवळ दगडधोंडे, लोहालोखंड, टीन टप्पर आणि लाकूड फाटा याशिवाय दुसरं काहीही नाही. फक्त रचनाबद्ध असलेली ती एक रेखीव अशी एक रचना आहे. पण मुंबई म्हणून मुंबई पाहत असाल तर दगडधोंडे इत्यादीकडे तुमचे लक्ष राहणार नाही व दगडधोंडे, लोहालोखंड इत्यादीकडे लक्ष असल्यास मुंबई फंबई दिसणारच नाही. दगडधोंडे, लोहालोखंड, लाकूड फाटा म्हणून कलकत्ता, मद्रास हे सर्व सारखेच, जसे भुशाचे लाडू. ह्या भुशाच्या शेगड्या जुन्या काळी आपल्या घरी असत. तर हा भुशाचा लाडू कुठूनही खा, तुमच्या तोंडात भुसाच भरल्या जाईल. अस्वलाचा कुठूनही मुका घ्या, तोंडात काय येतं? बरोबर कुठूनही घ्या, तुमच्या तोंडात केवळ केसच येतील. असो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, एकदा कळले की देह देहाच्याच ठिकाणी आहे, तर सारे देह यच्चावत देह हे पण देहाच्याच ठिकाणी आहेत हा बोध स्थिर होईल. त्यावर कुणाचीच मालकी नाही. सगळ्या अनावश्यक गरजा देहबुद्धीमुळे जागवल्या जातात. इथे एक सॉक्रेटिसची छान गोष्ट सांगता येते. सॉक्रेटिसची एक अजब सवय होती. तो कधी कधी दिवसभर या दुकानातून त्या दुकानात फिरत असे, वस्तूकडे पाहत असे. एखादी वस्तू हाती घेऊन तो थोडा विचार करत असे आणि मग परत काहीतरी सुचल्यासारखे करून ती वस्तू परत जागच्या जागी ठेवत असे. अशा बराच वेळ तो मॉलमध्ये हिंडायचा. एकदा त्याला त्याच्या अशा फिरण्याबद्दल दुकानदाराने स्पष्टच विचारले, तुम्ही फक्त दुकानातून फिरत असताय, या दुकानातून त्या दुकानात, पण तुम्ही घेत काहीच नाही. यावर सॉक्रेटिस म्हणाला, हे बघा त्याचे काय आहे, मी दुकानातून भटकतो कबूल, पण मी हे पाहत असतो की समजा ही वस्तू मी घेतलीच नाही तर माझे काहीच बिघडणार नाही, माझे काहीच अडणार नाही. मग मी ती वस्तू व्यर्थ घेऊन माझ्या अडचणी का वाढवू. असो. तर सगळ्या अनावश्यक गरजा देहबुद्धी जागवल्यामुळेच आहेत. आपल्याच जाणीवेचा प्रकाश म्हणजे हे अचर जग होय. याकरता तुम्ही जे ऐकता ते ज्ञान पक्के धरून ठेवा. ही श्रवण साधना आहे. एवढे उघड बोलणारा तुम्हाला कुणी भेटणारच नाही. मी स्वतःला योगी, साधू, संन्यासी, जपीतपी, शंकराचार्य, परमहंस इत्यादी
मुळीच समजत नाही आणि लोकांकडून म्हणूनही घेत नाही. लोकांकडून म्हणूनही घेत नाही. म्हणूनच मी इतके उघड आणि स्पष्ट आणि बिनधास्त बोलू शकतो. आपल्याला नक्की माहिती मिळाल्यावर मग आपोआप आपल्याला कशाचीही गरज वाटणार नाही. पण ज्याला जे आवडते तेथेच तो रमला तर मग मात्र स्वस्वरूपाकडे त्याचे येणे शक्य नाही. एकदा कळले की तुमचे असणेपण आहे म्हणूनच जग नांदते. एकदा कळले की तुमचे असणेपण आहे म्हणूनच जग नांदते. त्याला आधार केवळ तुमचे असणेपणच. मग 64 विद्या, नाना कला इत्यादी शिकण्याच्या ज्या उर्मी आहेत त्या तुम्हाला तुच्छ वाटायला लागतात आणि म्हणजेच त्या आपोआप शांत होतात. तेव्हा तू तुझ्याकडे येण्याची वाट मोकळी करतो असे समज. तसे झाले नाही तर मग मात्र आत्मस्थिती बिघडेल. मग जेथे जे आवडले त्यातच माणूस अडकतो आणि रमतो. मग स्वस्वरूपाची गोष्टच सोडा. हे पक्के लक्षात ठेवा की तुम्ही आहात या तुमच्या असणेपणातच जग नांदते. याविषयी सतत दक्ष रहा. याकडे सतत लक्ष ठेवा. म्हणजे तुम्ही आपोआप शांत व्हाल. दक्षता व शांती ह्या एकच गोष्टी आहेत. त्या दोन नाहीतच. आणि हा बोध म्हणजेच निवांतपणा म्हणजेच असंगत्व. पण जोपर्यंत हे कळणार नाही म्हणजे तुम्ही बाहेरच्या दृश्य इत्यादीला स्वतःहून वेगळे स्वतंत्र अस्तित्व देत असाल तोपर्यंत तुमच्या असणेपणातच सर्व जग कसे आतल्या आत नांदते हे तुम्हाला मुळीच कळणार नाही. म्हणून सर्व विसरत 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 विरून जा. विश्रांती पावा. हे सर्व आत्ताच ऐकून ठेवा. या गोष्टीचा कधी भविष्यात जर तुम्हाला अनुभव आला व काम पडले तर हे सर्व तुम्ही मुद्दाम आठवा. देह हे आपले खोटे रूप आहे. पण तुम्ही ते खरे मानून तेच मी म्हणता. म्हणूनच सर्व घोटाळा झाला आहे. तुम्हाला तुमचा देह खरा वाटतो व त्यामुळे तो माझा वाटतो. तसेच तुम्हाला दुसऱ्यांचे देह पण खरे वाटतात व त्यांचे ते आहेत असे वाटतात. पण ही सर्व भ्रांती आहे. सर्वच देह देहाच्या ठिकाणी वर्तत आहेत. त्यांचा कुणीच मालक नाही. देह आपोआप त्याची तहानभूक भागवत असतात. तुमची गरज नाही हे एकदा पक्के ठसले की मग एका देहाला दुसऱ्या देहाची गरजच भासणार नाही. सर्व काही प्राणशक्तीच चालवते. हे जर तुमच्या लक्षात आले तर कान स्वतःहून ऐकत नाहीत. प्राणशक्तीच ऐकते. डोळे स्वतःहून पाहत नाही कारण प्राणशक्ती आहे. हे सर्व आपोआपच प्राणशक्तीने होते. मग ते मी करतो माझे आहेत यामुळे व्यर्थ या गैरसमजामुळे व्यर्थ देहबुद्धी बळावते. त्यात तुम्ही कुठे येतच नाही. श्वास प्रश्वास रक्ताभिसरण मलमूत्र विसर्जन घाम अश्रू यावर तुमचा ताबा नाही. मग देह तुमचा कसा झाला हो? हे सर्व ज्या प्रकाशामुळे घडते ज्या प्रकाशात घडते तो हा आत्मप्रकाश होय. दुसऱ्या कुठल्याच प्रकाशाने हा प्रकाशित होत नाही. या आत्मप्रकाशाला आकार नाही म्हणून तो लहानही नाही आणि मोठाही नाही. या आत्मप्रकाशाला काळ नाही म्हणून तो काल आज उद्या परवा असा काही नाही.
या आत्मप्रकाशाला स्थळ नाही, म्हणून इथे तिथे नाही आणि सगळीकडे आहे म्हणाल तर तसेही म्हणता येत नाही. म्हणजेच सगळीकडे आहे म्हणून तो कुठेच नाही. सर्व आकारात तोच आहे म्हणून त्याला स्वतःचा आकार नाही, म्हणूनच तो निराकार आहे. या आकाराला जर मर्यादाच नाही म्हणूनच तर तो आकाश आहे. या आकाराला जर मर्यादाच नाही म्हणूनच तर तो आकाश आहे. आकाश आहे म्हणून सर्वत्र पसरलेला आहे, म्हणूनच तो सूक्ष्म पण आहे. तो रिकामा कुठेच नाही म्हणून भरलेलाच आहे असे पण म्हणता येत नाही. तात्पर्य आत्मप्रकाश अनिर्वाच्य आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे सर्व वस्तुतः तुम्हीच आहात. तुम्हीच हे मूळचे आहात, हे रेडीमेड आहात, सहजचे आहात. पण तुम्ही देहाची ओळख बाळगता, आकाराला मी समजता. प्राण चालतात म्हणून तुम्ही व्यवहारता, पण प्राण संपला की ओळख निवते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, देहामध्ये तुम्ही देहासारखे नसून फक्त नुसते आहात तसे समजता. हा गैरसमज बाळगता. वस्तुतः तुम्ही देहासारखे नसून व इतरांचे देह पण त्यांच्या देहासारखे नसून सर्व शुद्ध चैतन्याचेच प्रगटीकरण आहे. एकमेव चैतन्याचा प्रकाश वस्तुतः सर्वत्र झगमग करीत आहे. वस्तुतः एकमेव चैतन्याचा प्रकाश सर्वत्र झगमग करत आहे. या झगमटाच्या बाहेर तू नाही, झगमगाटच आहे. अशी कुठे जागाच नाही, कोणताही काळ नाही, सर्व काळी आहे, म्हणूनच तुम्ही अमर आहात. अशी कुठे जागाच नाही, कोणताच काळ नाही, म्हणूनच सर्व काळी आहे, म्हणूनच तुम्ही अमर आहात. देहाच्या आकाराने अमर नाही. झगमटामुळे तुम्ही अजन्म आहात. अजन्मा वस्तूला मानू नका. अजन्मा स्वतःला मानू नका तर ओळखा. कारण या चैतन्य प्रकाशाची तुमची एकात्मता मूळची आहे, अभंग आहे, सनातन आहे, कायमची आहे. हेच मनापासून ओळखा. हे ओळखणे किती महत्वाचे आहे याचे भान सतत ठेवा, हरपू देऊ नका. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला चैतन्य प्रकाशच समजत. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला चैतन्य प्रकाशच समजत. त्याला तू जाणीव म्हणजे अमुक तमुक असा देहधारी, जन्मलेला, मरणारा, दुःखी कष्टी, म्हणजे आजकालच्या भाषेत लुजर, एकटा एकलकोंडा असा नसून या सर्वांचा जाणता आहेस. आणि जे जाणले जाते ते तू नसून ज्यामुळे जाणले जाणे शक्य झाले आहे ते तू आहेस. एक विलक्षण गोष्ट महाराजांच्या जीवनातील सांगण्यासारखी आहे. कदाचित जगातील हे एकमेव उदाहरण आहे. श्री मॉरिस फ्रीडमन हे श्री निसर्गदत्त महाराजांच्या सहवासात आले. तसे ते इंजिनियर होते, पण अध्यात्मात त्यांना फार रस होता. ते काही काळ महात्मा गांधीच्या आश्रमात होते. श्री जे कृष्णमूर्ती आणि श्री रमण महर्षी यांच्या शिकवणीचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. श्री मॉरिस फ्रीडमन यांचे निधन वयाच्या 74व्या वर्षी झाले. 1901 मध्ये रशियातील
वॉर्शोवा शहरात त्यांचा जन्म झाला. जन्माने ते पॉलिश ज्यू होते. त्यांनी संन्यास घेतला होता. भारतात आल्यानंतर त्यांचे नवीन नाव संन्यासी नाव होते भारतानंद किंवा भरतानंद. तर त्यांच्या निधनानंतर श्री निसर्गदत्त महाराजांनी आपल्या देवघरात ज्या अनेक तस्विरी पूजेकरता किंवा नित्य स्मरणाकरता ठेवल्या होत्या, त्यात श्री मॉरिस फ्रीडमन यांची पण एक प्रतिमा होती. आपल्या शिष्याची अशा प्रकारे रोज पूजा करून त्याचे नित्य स्मरण करणारे गुरु श्री निसर्गदत्त महाराज हे आध्यात्मिक क्षेत्रातील आणि गुरु शिष्य परंपरेतील एक आगळे वेगळे आणि दुर्मिळ असे उदाहरण आहे. आय एम दॅट हे पुस्तक 1973 मध्ये आले. मॉरिस फ्रीडमन व श्री महाराज यांचा दुभाषाद्वारा जो दुर्मिळ संवाद झाला, जे शंका समाधान झाले, ते सर्वच्या सर्व टेप करण्यात आले व मग स्वतः मॉरिस फ्रीडमन यांनी ते संपादित केले आणि प्रकाशित पण केले. हे सर्वांना माहीतच आहे. संदर्भ पाठलाग पुस्तक. श्री निसर्गदत्त महाराजांची शिकवण निसर्ग योग म्हणून ओळखल्या जाते. हे नाव वस्तुतः मॉरिस फ्रीडमन यांनीच दिलेले आहे. श्री निसर्गदत्त महाराजांची शिकवण निसर्ग योग म्हणून ओळखल्या जाते, म्हणजे सर्वथा निरुपद्रवी, पूर्णतः सर्वाप्रती मैत्री भावना, कुणाची निंदा नको, उपेक्षा नको, कुणाकडून काही अपेक्षा नको आणि फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष, की लक्ष देणे ज्याच्यामुळे संभव झाले ते काय आहे. ज्याच्यामुळे लक्ष देणे संभव झाले ते काय आहे. यात काही गुरुता नाही, गूढता नाही, यात काही गूढता नाही, सिक्रेसी नाही. इथे कशाची तयारी करावी लागत नाही, साधना करावी लागत नाही, कशाचे कुणाचे अंधानुकरण पण करावे लागत नाही. इथे अंधविश्वास नाही, कारण तुमच्या असणेपणाला कुठलाही पुरावा याची काही गरज नाही. तो तुमचा फर्स्ट हँड अनुभव आहे. म्हणून इथे अंधविश्वासाला जागा नाही. इथे केवळ आपल्या मुळाकडे जाणे होय, जे मूळ मुळात एकमेव द्वितीयम असे आहे, सर्वांच्या आधीचे आहे, सर्वांच्या अगोदरचे आहे, त्याच्याशिवाय दुसरे नाहीच, ते अद्वय आहे, तेच असणेपणाने सर्वत्र भरून आहे. इथे एक जपानी हायकू ऐकवल्याशिवाय राहत नाही. एक बाशो नावाचे एक जपानी बौद्ध भिक्षू होते. त्यांची एक हायकू अशी होती, अतिशय इंटरेस्टिंग आहे ती आणि निसर्ग योगाला धरून आहे. ओल्ड पॉन्ड फ्रॉग जम्प इन, ओल्ड पॉन्ड फ्रॉग जम्प इन, वॉटर साऊंड, वॉटर साऊंड. काही ठिकाणी वॉटर अनरिपल्ड असे पण आहे, पण मोस्टली साऊंड शब्द आहे. तर ओल्ड पॉन्ड फ्रॉग जम्प इन अँड वॉटर साऊंड म्हणजे जुने डबके, त्यात बेडकाची उडी, पाणी मात्र निशब्द, पाणी मात्र निशब्द. नमस्कार.
नमस्कार.